मानवी वस्तीपासून भरपूर दूर आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी कोणताही धोका संभवत नाही. पूर्ण क्षमतेने भरत आलेले आहेत. ही अत्यंत चांगली बाब आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्येही जोरदार वाढ झालेली आपण बघतो आहोत. जिल्ह्यात सध्या पाऊस सुरू आहे आणि आपण पाहतोय की जिल्ह्याभरात अगदी दमदार पाऊस चालू आहे आणि यातच आता जिल्ह्यातली जे काही धरण आहेत ते देखील आता भरत आहेत. राधानगरी धरण देखील 100% भरलेले आहेत. एकूणच या सर्व पार्श्वभूमीवर जिल्ह्याची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा देखील सध्या अलर्ट मोडवर आहेत आणि या संदर्भात आपण बातचीत करणार आहोत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ माझ्यासोबत आहेत. एकूणच जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कशा पद्धतीने कार्यान्वित आहेत हे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगा? बरोबर आहे, तुम्ही बोलल्याप्रमाणे साधारणपणे गेली आठवडा झालं पाऊस सुरू आहे जिल्ह्यामध्ये. एक सुखदायी बाब अशी आहे की तो अगदी जोरदार न पडता तो संथ गतीनं पडतो आहे, पण सातत्यानं पडतो आहे. आणि याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यातील सर्व जे जलसंधारणाचे प्रकल्प आहेत ते सर्व प्रकल्प ॲव्हरेज म्हणजे सरासरी 70% वरती भरलेले आहेत. आपल्या जिल्ह्यातील राधानगरी धरण आज सकाळी 100% भरलेलं आहे. त्याचबरोबर काळंबावाडी धरणही 65% इतकं भरलेलं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जिल्ह्यातील जे इतर सर्व प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये तुळशी, कुंभी, कासारी, त्यानंतर वारणा हे सगळेच प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरत आलेले आहेत. ही अत्यंत चांगली बाब आहे. जिल्ह्यात धरण क्षेत्रातच नव्हे तर इतर सर्व भागामध्ये सर्व दूर अत्यंत चांगला पाऊस झालेला आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्येही जोरदार वाढ झालेली आपण बघतो आहोत. नद्यांची पाणी पातळी आपण विचार करता पंचगंगेची जिथं आपण राजाराम बंधाऱ्यावरती पातळी मोजतो ती आता सद्यस्थितीला साधारणपणे 33 फूट 7 इंच म्हणजे आपण 34 फुटाकडे आपण सरकतो आहोत. पंचगंगा नदीची इशारा पातळी ही 39 फूट आहे आणि धोका पातळी ही 43 फूट आहे. असं जरी असलं तरी सुद्धा जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी सद्यस्थितीला आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली नाही आहे. आपण सांगितल्याप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा संपूर्ण जिल्ह्यामध्ये तालुका स्तरावरती अगदी सज्ज आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पुरेशी साधनसामुग्री, बोटी, कटर, त्याचबरोबर आपल्यासोबत काम करणारे तंत्रशुद्ध प्रशिक्षित असलेले आपले सर्व स्वयंसेवक अशा पद्धतीचं सर्व नेटकं नियोजन आपण जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय प्रकाश आंबेडकर आणि जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आपण केलेलं आहे. हे एकूणच प्रत्येक तालुक्यामध्ये कशा पद्धतीने व्यवस्थापन आहे, जसे की तुम्ही रबर बोटीचा उल्लेख केलेला आहे किंवा काही स्वयंसेवी कार्यकर्ते देखील या ठिकाणी कार्यरत असतात. त्यामध्ये तालुक्याची व्यवस्थापन कशी यंत्रणा काम करते? सर्व तालुक्यामध्ये जो प्रवण असणारा किंवा बाधित होणारा जो भाग आहे आपण त्या ठिकाणी बोटी आपण आपल्या तैनात ठेवलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी गरज पडली तर त्या बोटी चालवू शकतील. कोणी अडकलं असेल तर त्यांना बाहेर काढतील. अशा कामांसाठी आपल्या स्वयंसेवकांची फौज आपण प्रत्येक तालुक्यामध्ये सज्ज ठेवलेली आहे. त्यांनी तालुका प्रशासनासोबत तालुक्याच्या तहसीलदारांसोबत समन्वय ठेवून या सर्व अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली तर त्या ठिकाणी शोध व बचावाचं काम करायचं आहे. खरं तर ती परिस्थिती आपण येऊ देणार नाही आहे, कारण जिथं कुठं पाणी पातळी इशाराच्या पुढे जाईल असं वाटेल त्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्या ठिकाणी योग्य निर्णय घेतला जाईल. संभाव्य पूरबाधित गावे अशी किती आहेत जी अतिसंवेदनशील आहेत किंवा लँडस्लायडिंगच्या काही घटना घडतात, अशी किती गावं सध्या आपल्या अलर्ट मोडवर आहेत? हे बघा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नदीकाठी असणारी दरवर्षी त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात पाणी येऊ शकेल अशी 129 गावं आहेत. परंतु 2019 आणि 21 या 2 वर्षामध्ये जिथं आपल्याकडे मोठ्या प्रमाणावरती पूरस्थिती निर्माण झालेली होती त्या कालावधीतली त्या वर्षांची बाधित झालेल्या गावांची संख्या मोठी आहे. साधारणपणे 2021चा महत्तम पूर जर आपण बघितला तर साधारणपणे 386 गावं बाधित झालेली होती. याच्यामध्ये पूर, त्याचबरोबर अतिवृष्टी आणि भूस्खलन या तीनही गोष्टींचा याच्यामध्ये समावेश होता. भूस्खलन प्रवणतेचा विचार करता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सन 2019 आणि 21 मध्ये साधारणपणे 88 ठिकाणी भूस्खलनाच्या छोट्या मोठ्या घटना घडलेल्या होत्या. यातील साधारणपणे 15 गावं अशी आहेत की ज्या ठिकाणी कुठं थोड्याफार प्रमाणात मानवी वस्ती आहे किंवा कुठं एखादी शाळेची इमारत आहे. या व्यतिरिक्त इतर जी ठिकाणं आहेत ती मानवी वस्तीपासून भरपूर दूर आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी कोणताही धोका संभवत नाही. जरी तिथं त्या ठिकाणी भूस्खलन झालं तर त्या ठिकाणी कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या प्रमाणात वित्तहानी होण्याची शक्यता अजिबातच नाही आहे. पण ही जी 15 ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी मानवी वस्तीच्या जवळची आहेत आणि त्या ठिकाणी आपण काळजी घेणं आवश्यक आहे, त्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं अशा ठिकाणच्या गावातील नागरिकांना पूर्वसूचना देण्यात आलेल्या आहेत. गाव पातळीवरील काम करणारे कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल, पोलीस पाटील यांना अशा ठिकाणावरती सातत्यानं लक्ष ठेवण्याच्या सूचना आपण दिलेल्या आहेत.
एकूणच 2019 मध्ये महापूर आला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. 2021 मध्ये देखील आला होता. त्यानंतर काही आपत्ती व्यवस्थापनाचे आराखडे तयार करण्यात आले. गेल्या वर्षीचा आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा आणि या वर्षीचा आराखडा याच्यात काही फरक आहे काय? काही बदल करण्यात आले त्याच्यात? नाही, बदल करण्याची आवश्यकता नाही आहे, कारण आपण दरवर्षी जे नियोजन करतो तो कोल्हापूर जिल्ह्यात निर्माण झालेला महत्तम पूर म्हणजे 2021 आणि 2019 त्यावेळी बाधित झालेल्या गावांची संख्या, त्यावेळी बाधित झालेली ठिकाणं, छावण्या, जनावरांच्या छावण्या, अशा पद्धतीचीच परिस्थिती निर्माण होईल असं नियोजनच आपण केलेलं असतं. म्हणजे अशा पद्धतीची परिस्थिती समोर उभी राहील त्या पद्धतीनंच नियोजन आपण केलेलं असतं. नागरिकांना काय आवाहन कराल तुम्ही? कारण अनेक जण धबधबे पाहायला जातात, काही लोक अडकून बसतात त्याच्यात किंवा अशा परिस्थिती काही निर्माण होतात. त्यामुळे नागरिकांना शेवटी काय आव्हान? नागरिकांना आपलं एकच आव्हान आहे की नागरिकांनी कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये. जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये आपल्यासाठी सर्वतोपरी 24 तास ह्युमन रिसोर्स तैनात ठेवलेला आहे. जर आपल्या आजूबाजूला कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते असं वाटलं तर आपण 1077 या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क साधावा. या व्यतिरिक्त 265 92 32, 265 29 50, 265 29 54 आणि 265 29 53 असे 4 दूरध्वनी क्रमांक आहेत. या दूरध्वनी क्रमांकावरती आपण संपर्क साधू शकता, आपल्या आजूबाजूला घडलेल्या परिस्थितीची माहिती देऊ शकता आणि जर आपल्याला कोणत्याही बाह्य मदतीची आवश्यकता असेल तर त्या पद्धतीची मागणी आपण करू शकता. धन्यवाद. तर हे होते तर प्रसाद संगपाळ. एकूणच कोल्हापूर जिल्ह्यात काहीसा पाऊस लांबलेला होता. जून महिन्यात पाऊस समाधानकारक झाला नव्हता. त्याच्यानंतर जुलैमध्ये पावसाला सुरुवात झाली आणि सध्या तरी एक दमदार आणि समाधानकारक पाऊस चालू आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातली जी काही धरण आहेत ती धरणं देखील आता भरत आहेत. मग त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा देखील कार्यान्वित व्यवस्थित करण्यात आलेली आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा देखील अलर्ट मोडवर असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. तरुण भारतसाठी कॅमेरामन सूरज पाटीलसह इक्बाल रेटरेगा.